महाराष्ट्र, मी तिथं बॅनर बघितलं की आता राज ठाकरे पण बोललेत की मराठी माणसासाठी मुंबई महानगरपालिका शेवटची निवडणूक आहे. तर मुंबईची अस्मिता पुन्हा एकदा जागा करण्याचा प्रयत्न होतोय. होतंय, व्हायलाच पाहिजे. हे दोन बंधू जे हे गेले एकत्र आलेत ना, तेव्हा यांचा सगळ्यांचा जळफळाट झालाय आणि आतून त्यांची ते आतून इतके घाबरलेत ना, कुठल्या ह्याच्यावर ते हे करतात. त्यांनी आता मला सांगा, आतापर्यंत कुठल्या मराठी तो श्रीनगरचा आला होता, बॉम्बे झालं म्हणे, नाही झालं तर IIT पवईचं मुंबई नाही झालं, मला फार आनंद झाला. या लोकांनी एकतरी शब्द काढलाय, भाजपवाल्यांनी, मेंदे सरकारनी, अजितदादांनी. कोणी बोलले त्याच्याबद्दल? काय नाही बोललेत. कोणी येतो काय करतो, घाटकोपरची भाषा म्हणे मराठी नाही आहे. पूर्वी असे कधी होते का? एवढी डेअरिंग कोणी केलं होतं का? कोणाच्या ह्याच्यात जाऊन महाराष्ट्र माणसाला शिवी द्यायची का काय करायची? कोणाच्या दम नव्हता. पण आता एकत्र आल्यामुळे त्यांची सगळी पाचवारची धारण बसलेली आहे. मी म्हणतो मेजॉरिटीने आले तरी झाले, पण आपला मराठी माणूस हा उभा राहायला पाहिजे आणि सगळ्यांनी मतं दिली पाहिजे. मुंबईत सगळ्या लोकांना राहण्याचा अधिकार आहे, मग प्रॉब्लेम कुठे होतोय नेमका? नेमकं तेच होतोय जिथे आता खाण्यावरच मग प्रॉब्लेम कुठे होतं. हे जे रेट हे वाढवले तर ह्याने वाढवलं. काही सोसायट्यांमध्ये मराठी माणसाला एंट्रीच दिली जात नाही. एंट्रीच दिली जात नाहीये. तुम्ही महाराष्ट्रीयन आहात, तुम्ही खाता, तुम्ही घाणेरडे आहात, असे आरोप केले जातात. एवढं त्यांचं कुठे झालंय असं? हो, किती ठिकाणी झालंय. मुलुंडला झालंय, घाटकोपरला झालंय. तुम्ही घाण करता, हे करता. अहो, बदलापूरसारख्या ठिकाणी, विरारसारख्या ठिकाणी जे बाहेरने लोक आले ते बोलतात आपल्याला परप्रांतीयांची एवढी डेअरिंग काय व्हावी? कारण ह्यांनी जे फोडाफोडी केलेत ना, याच्यामुळे सगळं झालेलं आहे.